भोंदूबाबा अशोक खरात याची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने SITच्या पथकाने आज त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केले होते। न्यायालयामध्ये अवघा 7 मिनिटांचा युक्तिवाद झाला। त्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावली। पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी त्याला आता दुसऱ्या गुन्ह्यात SITचे पथक ताबा घेणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलीस त्याला पुन्हा उद्या न्यायालयात हजर करणार आहेत। अशोक खरात विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे असून 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहे। दिवसेंदिवस अशोक खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून वेगवेगळ्या अँगलनी पोलीस आता तपास करत आहेत। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला उद्या पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस आणखीन सखोल तपास करणार असून त्याचे आर्थिक स्रोत काय आहेत, राजकीय कनेक्शन काय आहेत याचा आता तपास करणार आहे। उद्या न्यायालयात त्याला कोणत्या मुद्द्यांच्या आधारे पोलीस कोठडीसाठी हजर केले जाणार आहे हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। भोंदू अशोक खरात याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 20 वर्षापासून लढत आहेत। त्यांनी आम्हाला अनेक वेळा धमकी दिलेली होती। 2007 असेल, 2013 असेल किंवा 2022 असेल, हे भोंदू खरात आणि त्याच्या ट्रस्टीमार्फत आम्हाला देण्यात आलेली धमकी होती। परंतु आम्ही त्याला न घाबरता आमचं काम चालूच ठेवलं होतं। तो एक दिवशी गुन्ह्यात अडकेल अशी आम्हाला शक्यता होती, असं आम्हाला वाटत होतं आणि ते आता झालेलं आहे। आणि त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत दाखल झालेला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शहीद झाल्यानंतर हा जो कायदा अस्तित्वात आलेला आहे त्याचं महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होत आहे। आणि या प्रकारे आज भोंदूला न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो, कारण त्याला न्यायालयीन जरी कोठडी मिळाली असली तरी त्याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा त्याला पोलीस कोठडी मिळेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे SITचं काम सोपं होणार आहे। आज SITला पोलीस कोठडीची खूप गरज आहे, कारण त्यांचे अनेक तपास बाकी आहेत। नरबळीच्या अंगाने चौकशी करणं बाकी आहेत, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तपास होणं बाकी आहेत, इतर अनेकही घटक आहेत। त्याच्यामुळे SITचं काम आतापर्यंत ज्या योग्य दिशेने चालू आहेत तसं येणाऱ्या काळामध्ये योग्य दिशेने चालण्यासाठी त्यांना पोलीस कोठडीची गरज आहे। याचबरोबर समाज माध्यमामध्ये आज एक असा विषय आलेला आहे की हा जो भोंदू होता तो जैन लोकांना मासे खाऊ घालत होता आणि ते शाकाहारी असतात आणि ते प्रसाद म्हणून खा असे सांगत होता। खरं तर शाकाहार करावा किंवा मांसाहार करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। संविधानाने तो आपल्याला अधिकार पण दिलेला आहे, तो मूलभूत हक्क आहे आपला, परंतु त्याच्या विपरीत हा वर्तन हा करत होता। तो मासा हा पाण्यामध्ये राहतो, तो शाकाहारी आहे, त्याच्या अंगात रक्त नसतं असं सांगून तो जैन लोकांची दिशाभूल करत होता। हे जर खरं असेल तर जैन लोकांनी पुढे यावं आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। महिला लैंगिक अत्याचाराचा असल्यामुळे त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। आज कोर्टात काय झालं? PMCR झाला आहे, त्यांना पुढील तपास पुढे त्याला प्रोड्यूस करणार आहे। ठीक आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।